नमस्कार मंडळी, कांचन वर्ल्ड या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपली रेसिपी आहे कोलंबी भात, प्रॉन्स राईस. जे मुलं सगळे घरातले आवडीने खातात असं प्रॉन्स राईस कोलंबी भात आपण करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याकडे साहित्य काय पाहिजे, तर कोलंबी, मोठी कोलंबी पाहिजे. ती साफ करून सोलून घ्यायची आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद हे घालून मिक्स करायचं आहे आणि थोडंसं 5-6 थेंब लिंबाचे घालायचे आहेत. ऑप्शनल आहे, असेल तरी चालेल, नसेल घातलं तरी सुद्धा चालेल. आता ही कोलंबी आपण 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून देऊया आणि पुढची तयारी सुरुवात करूया. इथे मी मोठा कांदा उभा असा कापून घेतलेला आहे. हे बघा, असे छोटे छोटे काप केलेले आहेत. एका साईडला पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे. गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. त्यामध्ये खडे मसाले जसं काय 2 लवंग आहेत, 4 मिरी आहेत आणि तमालपत्र आहे. एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि त्यावर कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा अगदी लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कच्चा नाही राहायला पाहिजे. मीडियम फ्लेमवर कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा गुलाबी असं झाल्यानंतर त्यामध्ये आपण पेस्ट घालणार आहोत. ही आहे अद्रक, मिरची, कोथिंबीर आणि लसूण ह्याची पेस्ट बनवलेली आहे. तर ही पेस्ट आपण घालून घेऊया 1 चमचा आणि कांद्यामध्ये परतून घेऊया. हे बघा, इथे आता चांगली परतून घेतलेली आहे. यामध्ये घालायचा आहे 1 मोठा कापून घेतलेला टोमॅटो, तो सुद्धा परतून घ्यायचा आहे. यामध्ये आता घालणार आहोत सुके मसाले, अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल मसाला. इथे मी आगरी मसाला वापरलेला आहे, जो तिखट असतो. तुम्ही तुमच्या घरचा मसाला वापरायचा आहे. नसेल तर किचन किंग मसाला वापरला तरी चालेल. अर्धा चमचा गरम मसाला आणि हे सर्व मसाले परतून घ्यायचे आहेत. करपून द्यायचे नाही. गॅस थोडा कमी करायचा आणि परतून घ्यायचे आहेत. थोडंसं पाणी घातलेलं आहे. मिक्सरचं पाणी जे आहे ते घालून घेतले. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. छान अशी ग्रेव्ही तयार होते. 2 मिनिटासाठी आपण ही ग्रेव्ही झाकून ठेवूया. कांदा आणि टोमॅटो बघा आता नरम झालेला आहे, मऊसूत झालेला आहे. तर ही छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. ग्रेव्ही तयार झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत कोलंबी, जे आपण हळद, लिंबू आणि मीठ टाकून ठेवली होती 10-15 मिनिटासाठी, ती घालायची आहे. परतून घेऊया मसाल्यामध्ये. सर्व मसाले कोलंबीला चांगले लागले पाहिजेत, म्हणून 1-2 मिनिटं असं परतून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्यायची आहे कोलंबी. गॅस मीडियम ठेवायचा आहे, नाहीतर मसाले करपतील. आता आपण या कोलंबीमध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत. कोलंबी शिजत आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे, म्हणजे चांगलं आतून मीठ मुरते. सुरुवातीला सुद्धा आपण मीठ घातलं होतं, म्हणून थोडंसंच घालायचं आहे आणि झाकून ठेवूया. 2 ते 3 मिनिटासाठी एक वाफ काढून घ्यायची आहे. हे बघा, 2-3 मिनिटं झाल्यानंतर वाफ काढली आणि यामध्ये आपल्याला आता पाणी घालायचं आहे. पाण्याचं प्रमाण हे तांदळावर डिपेंड आहे. आपण जसं तांदूळ घेणार तसं आपण पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे. मी इथे 1 वाटीसाठी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. चांगलं उकळी आलेली आहे. जर का बासमती तांदूळ असेल तर मी घ्यायचं आहे. इथे मी कोलमचा तांदूळ वापरते, वाडा कोलम आहे. त्यासाठी मी इथे तिचा 1 ग्लासप्रमाणे प्रमाण घेतलेलं आहे. आता आपण तांदूळ या कोलंबीमध्ये घालूया. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि भातासाठी आपण मीठ घालतोय, त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण आधी पण आपण मीठ घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता आपण भात शिजण्यासाठी 5 ते 7 मिनिटं
झाकून ठेवायचं आहे. 5 ते 7 मिनिटांमध्ये आपला भात मस्त असा तयार होतो. परत एकदा 2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे आणि इथे बघा कोलंबी भात तयार झालेला आहे. जर का हा भात बनवला तर तुम्हाला काहीही दुसरं करण्याची गरज नाही. या भाताबरोबरच आपलं छान असं जेवण जाते. तर तुम्ही करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा की कसं झालेलं आहे. इथे मी तुम्हाला सर्व करून दाखवलेला आहे. लहान मोठे घरातले सगळ्यांनाच हा प्रॉन्स राईस अतिशय आवडतो आणि खूप छान लागतो. चवीला तर उत्तम असतो. तर तुम्ही नक्की करून बघा. अशाच रेसिपी माझ्या चॅनलवर येत असतात. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. आता आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना